नाव रियांश मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड. बिझनेस हा संगमनेरहून सुरुवात झालेला आहे. संगमनेर म्हणजे महाराष्ट्र अहमदनगर जिल्ह्यामधून. ज्या व्यक्तीने चालू केला अशा कंपनीचे सीएमडी सर्व तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं नाव घेतोय मिस्टर मधुकर जाधव सर. त्यांना नमन करतो. का? कारण एका व्यक्तींनी एक घेतलेला डिसिजन 7 सप्टेंबर 2019 ला त्यांनी रियांश अमृत ज्यूस मार्केटमध्ये आणण्याचा एक डिसिजन घेतला. त्या घेतलेल्या डिसिजनमुळे आज मार्केटमध्ये नियर अबाउट रियांशच्या माध्यमानं 6 लोक असे की ज्यांनी 1 करोडपेक्षा जास्त इन्कम कमवलं. याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं 100 लोक असे की रियांशच्या माध्यमानं त्यांनी 60 लाखापेक्षा जास्त इन्कम कमवलं. याच्या व्यतिरिक्त 10,000 पेक्षा जास्त व्यक्ती असे की ज्यांनी रियांशच्या माध्यमानं 1 लाखापेक्षा जास्त इन्कम कमवलं. आणि मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस वापरून 20 लाखापेक्षा जास्त लोक रिकवर झालेले. इंडियामध्ये नियर अबाउट 27 स्टेट मध्ये रियांश अमृत ज्यूस गेलेला आहे. तर हे एका अमृत ज्यूसची ताकद आहे मित्रांनो. आज जर बघायला गेलं रियांशला जर आपल्याला सुरुवात करायची असेल, कारण आपण इंडियन मेंटॅलिटी या बिझनेसला जर फ्री ऑफ कॉस्ट सुरुवात जर केली असती तर आज कुणाला व्हॅल्यू राहिलं नसतं. तर बिझनेसमध्ये आपल्याला सुरुवात करण्यासाठी 6,600 रुपयामध्ये बिझनेस कडून आपल्याला 12,000 रुपयाच्या किमतीचे प्रोडक्ट मिळतील. 6,600 रुपयामध्ये 12,000 रुपयाचे प्रोडक्ट मिळतील. किती प्रोडक्ट मिळतील? या ठिकाणी आपल्याला 6 प्रोडक्ट मिळतील. 6 प्रोडक्ट्स. तर या ठिकाणी जर बघायला गेलं प्रत्येक प्रोडक्टची MRP ती असते 2,000 रुपये आणि DP म्हणजे डिस्ट्रीब्युटर प्राइस ती आहे 1,100 रुपये. आज मार्केटमध्ये तुम्हाला 2,000 रुपयाच्या किमतीचे प्रोडक्ट तुम्हाला मिळतात 1,100 प्रमाणे. आणि जर मार्केटमध्ये रिटेल करायचं असेल, आपल्याला विकायचं असेल तर हे प्रोडक्ट मार्केटमध्ये 2,000 रुपयाला किंमत आहे, आपल्याला 1,100ला मिळतात. तुम्ही हे प्रोडक्ट 2,000चं प्रोडक्ट तुम्ही 1,100ला तुम्हाला मिळालं, 2,000ला विकू शकतो, 1,800ला विकू शकतो, 1,700 रुपयाला विकू शकतो, A1 1,500 रुपयाला विकू शकतो. पण 1,500च्या खाली विकायचं नाहीये. हा पण नियम आहे. का? कारण भारतामधल्या कुठल्याही मेडिकल मध्ये जर आपण गेलो तर प्रत्येक मेडिकल वाला 5 ते 10% डिस्काउंट देतो. याच्यापेक्षा जास्त देतो का आपल्याला? नाही. कोणताही मेडिकल देत नाही. किती जरी जवळचा असला तरी देत नाही. जर त्या व्यक्तीला द्यायचा असता तो व्यक्ती कदाचित तुम्हाला 30% देऊ शकतो. त्या व्यक्तीला परवडतं. पण देतो का? नाही देत. त्याच पद्धतीनं रियांशने एक सिस्टीम बनवली. 2,000चं प्रोडक्ट तुम्ही 1,500 रुपयाला देताय म्हणजे जो व्यक्ती घेतोय त्या व्यक्तीला 25% डिस्काउंट मिळतो आणि जो व्यक्ती विकतोय त्या व्यक्तीला 400 रुपये मार्जिन मिळते. 400 रुपये होऊ शकतं एखाद्या व्यक्तीचा एका दिवसाचा रोज होऊ शकतो किंवा तुमचा खर्च होऊ शकतो. तर हा एक नियम आहे. म्हणजे इथे तुम्हाला प्रत्येक प्रोडक्ट 45% तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळतील. 2,000चं प्रोडक्ट 1,100ला म्हणजे 45% डिस्काउंट. एका प्रोडक्ट मागे जर तुम्ही 2,000ला जर दिलं तर त्याच्या मागे आपल्याला 900 रुपये उरू शकतात. पण आपली इच्छा कितीला द्यायचं ते. हे झालं बिझनेस मध्ये रजिस्ट्रेशन जॉईनिंग पॅकेज. यानंतर बिझनेस मध्ये जर बघायला गेलं आपल्याला सर्वात प्रथम इन्कम मिळतं ते म्हणजे मॅचिंग इन्कम. बिझनेस मध्ये आपण जॉईन झाल्यानंतर मॅचिंग इन्कम असं जबरदस्त इन्कम आहे. हे इन्कम चालू करण्यासाठी बिझनेस मध्ये आपण जॉईन झाल्यानंतर बिझनेस मध्ये आपला ID आणि पासवर्ड म्हणजे स्वतःचा एक युजर ID आणि पासवर्ड दिला जातो. जसं बँकेमध्ये आपला अकाउंट नंबर असतो आणि अकाउंट नंबरचा पासवर्ड असतो तसंच रियांश मध्ये देखील तुमचा ID आणि पासवर्ड दिला जातो. यानंतर बिझनेस चालू करण्यासाठी आज आपल्याला काय करावं लागेल? असं घर नाही ज्या घरामध्ये रियांश अमृत ज्यूसची गरज नाही. प्रत्येक घरामध्ये रियांश अमृत ज्यूसची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला. तसं आपण काय केलं सुरुवातीला 1-2-4 व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तींना सिनियर सरांना भेट करून दिलं किंवा अशा प्रोग्रामला आणून बसवलं किंवा मला भेट करून दिली. तर या ठिकाणी असे 2-4 व्यक्तीला भेट करून दिल्यानंतर बिझनेसच्या माध्यमाने समजा पहिला व्यक्ती तुमच्यासोबत जुडला संजय नावाचा आणि दुसरा व्यक्ती जुडला समजा दीपक नावाचा. संजय आणि दीपक आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही माउथ पब्लिसिटी केले, माउथ प्रमोशन केलं. माउथ प्रमोशन म्हणजे कशा पद्धतीनं आज समजा मी एखादी 2 व्हीलर जर घेतली
टू व्हीलर घेतल्यानंतर असं कधी होतं का हो, मी घेतल्या डायरेक्ट गुपचूप घरी नेऊन ठेवतो, कुणाला सांगणार नाही असं होणार आहे का हो? येता जाता प्रत्येकाला हार घालून येईल, येता 1 किलो या 2 किलो बिकानेरहून पेढे पण घेऊन येईल आणि रस्त्यानं सांगेल घराकडे आत्ताच घेऊन आलो, आणि सगळ्याला गाडी देईल आणि काय सांगेल का फरांदे शोरूमवरून घेतली, त्या बजाजच्या शोरूमवरून घेतली, त्या शोरूम मध्ये घेतली, एवढा डिस्काउंट दिला. जर माझ्या बरोबरच्या माझ्या मित्रांना 1-2 जणांना जर गाडी घ्यायची असेल, ते मित्र मलाच घेऊन जातील त्या शोरूम मध्ये. माझ्यामुळे त्या शोरूम वाल्याचा 2 लाखाचा बिझनेस झाला. शोरूम वाला मला काय देतं का हो? काय देणार नाही, 1 रुपया पण देणार नाही, चाय पण देणार नाही गरज पडली तर. पण त्या ठिकाणी आपण फुकट माऊथ पब्लिसिटी केली, 2 लाख रुपयाचा बिझनेस आपण त्या शोरूम वाल्याला दिला, 1 रुपया नाही देत. तेच प्रमोशन या ठिकाणी आपण करतोय. आज रियांश अमृत ज्यूस वापरल्यानंतर एवढे सारे लोकांचे रिझल्ट आलेले, एवढे सारे लोकांचे आजार कव्हर झालेले. आज मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूसची प्रत्येकाला गरज आहे. तर हेच प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आपण दिलं. समजा संजय आणि दीपकने घेतल्यानंतर प्रमोशनचं इन्कम आपल्या अकाउंटला 450 रुपये मिळेल. जसं आपण प्रमोशन केलं तसं दीपक संजय पण संजयच्या XY व्यक्तीला भेटेल, माहिती देतील. दीपक पण दीपकच्या AB व्यक्तीला माहिती देईल. त्यावेळेस काम केलं संजयनी आणि दीपकनी म्हणून या दोघांना मिळतील 450 आणि तुम्हाला इथे मिळतील 900 रुपये. काम तुम्ही करा अथवा तुमच्या सिस्टीमनी करा, तरी पण बिझनेसच्या माध्यमातून आपल्याला इन्कम मिळेल. हे झालं बिझनेस मधले सेकंड इन्कम. यानंतर सुरुवातीला आपण एकटे होतो, आज टोटल 7 जण आहोत. आता बिझनेस तुमचा वरच्यावर वाढत राहील. तर या पद्धतीनं चाहे इकडे नवीन 10 व्यक्ती आले, इकडे नवीन 10 व्यक्ती आले, तुम्ही आणा या तुमच्या सिस्टीमनी कुणी बी आणा, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी 4500 रुपये दिले जाईल. इकडे नवीन 20 व्यक्ती आले, इकडे नवीन 20 व्यक्ती आले, त्यावेळेस बिझनेसच्या माध्यमाने इथे तुम्हाला 9000 रुपये दिले जातील. असं या सिस्टीमच्या माध्यमानं, या मॅचिंग इन्कमच्या माध्यमानं कमीत कमी एका आठवड्याला आपण इन्कम कमवतो ते म्हणजे 450 रुपये. जास्तीत जास्त एका आठवड्याला इन्कम कमवू शकतो आपण ते म्हणजे 70,000 रुपये, आणि एका महिन्याला कमवू शकतो 2,80,000 रुपये. 2,80,000 रुपये याच्यामुळं की एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? 4. त्यामुळं आपण 2,80,000 रुपये या ठिकाणी इन्कम कमवू शकतो. तर हे झालं बिझनेस मध्ये सगळ्यात पहिले इन्कम, मॅचिंग इन्कम शकतो. आणि आज आपण एवढे लकी आहोत की त्या 300 कंपन्यांपैकी रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड एक असा बिझनेस प्लॅन आहे की ज्या कंपन्यांमधला जो ड्रॉबॅक आहे तो ड्रॉबॅक काढला आणि तो ड्रॉबॅक काढून रियांशने इन्कम दिलं. ते इन्कम म्हणजे त्या इन्कमला म्हटलं जातं SBI इन्कम 50%. SBI म्हणजे काय? स्पॉन्सर बोनस इन्कम 50% किंवा स्पिल बोनस इन्कम 50%. बिझनेस मध्ये आपण इथं जॉईन झाल्यानंतर सुरुवातीला आपण इथे संजयला जॉईन केलं होतं, इथं आपण दीपकला जॉईन केलेलं आहे. संजय आणि दीपक आपलाच माणूस आहे. या ठिकाणी असं झालं की संजय फार चांगलं काम करतोय. संजयनी बिझनेस मध्ये कमवले 10,000 रुपये, पण दीपकनं काहीच काम केलं नाही. जर कुणी इंडस्ट्रीमध्ये, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये याच्यापूर्वी जर काम केलं असेल तर त्या व्यक्तीला लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी वन साइड झाल्यानंतर या व्यक्तीला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये पैसा मिळत नाहीये. पण ही रियांश आहे. रियांश मध्ये संजय हा तुमचा डायरेक्ट व्यक्ती आहे. संजयचं जेवढंही इन्कम होईल, संजयच्या इन्कम वरती तर तुम्हाला 50% इन्कम दिलं जाईल, म्हणजे 5,000 रुपये तुम्हाला वन साइड दिलं जाईल. या प्लॅटफॉर्मसाठी एकदा जोरदार काय झाला पाहिजे. यानंतर जर बघायला गेलं याच पद्धतीनं संजयने जर समजा 20,000 जर कमवले, 20,000 वरती 50% म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 10,000 दिले जातील. संजय एका आठवड्याला कमवू शकतो 70,000 रुपये. 70,000 म्हणजे 50% जर बघायला गेलं 35,000 रुपये. संजय एका महिन्याला कमवू शकतो ते म्हणजे 2,80,000 रुपये. 2,80,000चे 50% जर बघायला गेलं या ठिकाणी होतील 1,40,000 रुपये. म्हणजे आपण विचार करा मित्रांनो, एक व्यक्ती तुम्हाला जर तुम्ही 50%वर जर असाल तर तुम्ही एका व्यक्तीच्या मागे 1,40,000 रुपये कमवू शकतो जर आपण SBI इन्कम 50%वर जर असाल तर. याच्यापेक्षाही जर समोर बघायला गेलं, याच्यापेक्षाही ऍडव्हान्स एक इन्कम दिलेलं बिझनेस ना, त्या इन्कमला म्हटलेलं आहे SBI इन्कम
100%. आता जस्ट बघितलं आपण एसबीआय इन्कम 50%, या ठिकाणी आपण बघतोय एसबीआय इन्कम 100%. 50% आणि 100% मध्ये डिफरंट इतकाच आहे मित्रांनो. सुरुवातीला आपण जॉईन झाल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी संदीपला आणि या ठिकाणी दीपकला जॉईन केलं होतं. पण या ठिकाणी आपण काय करतो, सुरुवातीला थोडंसं आपण चेंज केलं. चेंज असं केलं की सुरुवातीला इथं आपण जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर इथं संदीपला जॉईन करायच्या अगोदर इथे आपला आयडी घेतला आणि इथे आयडी आपलाच घेतला. 50% आणि 100% मध्ये फरक इतकाच आहे की 50% जेव्हा घेतलं होतं त्यावेळेस आपण एक आयडी काढला होता, एक अकाउंट काढलं होतं 6600 मध्ये. पण 100% घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 3 आयडी म्हणजे 19,800 रुपयामध्ये 36,000चे प्रोडक्ट्स मिळतील आणि 1500 जरी विकले तरी ते 27,000 रुपये होतील. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण आलो, या पण ठिकाणी आपलेच ना अकाउंट घेतले. यानंतर आपण काय केलं, संजयला इथं जॉईन केलं आणि दीपकला इथं जॉईन केलं आणि सेम झालं की काम फक्त संजयने केलं. संजयने बिझनेस मध्ये कमवले 10,000 रुपये. इकडे तुम्ही काम केलं नाही आणि दीपकने बी काम केलं नाही, काही फरक नाही पडणार. या संजयच्या इन्कम वरती इथे तुम्हाला 50% म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 5,000 मिळतील, इथे 50% म्हणजे इथे 5,000 मिळतील. जेवढं इन्कम संजयनी कमवलं तेवढं तुम्ही दोन लेवल मध्ये तुम्ही कमवणार. याच पद्धतीने जर संजयनी जर 20,000 जर कमवले, 20,000 वरती इथे तुम्हाला मिळतील 10,000 रुपये, इथे तुम्हाला मिळतील 10,000 रुपये. म्हणजे संजय जेवढंही इन्कम कमवत राहील तेवढे इन्कम आपल्याला मिळेल. हे झालं एसबीआय इन्कम 100%. या ठिकाणी जर संजयनी 70,000 जर कमवले तर इथे मिळतील आपल्याला 35,000 आणि इथे मिळतील 35,000 म्हणजे 70 ला 70 आपल्याकडे मिळतील. या पद्धतीने हे आठवडा कमवायचा असेल तर एकच करायचं, 10 लोकांना आठवड्याला 1,000 रुपये कमवून द्या म्हणजे तुमचं एका आठवड्याचं इन्कम 10,000 रुपये बनेल. तुम्ही जेवढे व्यक्ती जॉईन कराल त्या व्यक्तीला पैसा कमवून द्या. जर तुम्ही 10 लोकांना 2,000 रुपये जरी कमवून दिले तरी तुमचं इन्कम 20,000 होईल. जर तुम्ही 10 लोकांना 10,000 रुपये जरी कमवून दिले, 10,000 रुपये, तरी तुमचं इन्कम 1,00,000 रुपये होईल. तर या ठिकाणी मला सांगा, जेव्हा माझ्या कमवलेल्या व्यक्तीला जर इन्कम मिळत असेल आणि त्यांनी जेवढं कमवलं त्याचं इन्कम मला जर पूर्ण मिळत असेल तर मला सांगा मी त्यांना कमवून देणार की नाही? देणार. हेच प्लस पॉइंट आहे. कारण येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण इन्कम का कमवून देऊ शकतो, कारण त्या व्यक्तीचं इन्कम पूर्णच्या पूर्ण मला मिळणार आहे. यानंतर एक बेनिफिट आहे, या बेनिफिट साठी मी रियांश मध्ये आलो. त्या बेनिफिटला म्हणलं जातं नॉमिनी बेनिफिट, नॉमिनी फॅसिलिटी. आज जर बघायला गेलं इंडियन गव्हर्नमेंटने ही फॅसिलिटी बंद केलेली आहे. ती फॅसिलिटी म्हणजे कोणती? 29 नोव्हेंबर 2005 पासून इंडियन गव्हर्नमेंटनं नॉमिनी आणि पेन्शन बंद केलेलं आहे. जर कुठलाही व्यक्ती गव्हर्नमेंटवाला व्यक्ती या 29 नोव्हेंबर 2005च्या अगोदर जर जॉबला जॉईन झाला असेल तर त्या व्यक्तीला पेन्शन आणि नॉमिनी आहे. आणि जर व्यक्ती तो यानंतर जर जॉईन झाला असेल तर त्या व्यक्तीमध्ये आणि प्रायव्हेट जॉब करणाऱ्या व्यक्तीमध्ये काही फरक नाहीये. का? कारण ही गव्हर्नमेंट मध्ये पूर्वीचे लोक गव्हर्नमेंट नोकरी का करायचे? याच्यासाठीच करायचे, कारण जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत मी काम करेल, पण म्हातारपणामध्ये मला काम नाही होणार त्यावेळेस गव्हर्नमेंट मला पोसेल. गॅरंटी नाही मुलं मला देतील या नाही देतील, पण माझी पेन्शन तरी मला पोसेल. पण आज काय, तारुण्यामध्ये तर तुम्ही कुठेही काम करू शकता, कुठेही जगू शकता, पण जेव्हा तुमचे हातपाय बसतील त्यावेळेस आपण काय कराल? तर आज जी फॅसिलिटी इंडियन गव्हर्नमेंट नाही देऊ शकत ती फॅसिलिटी आज रियांश देतो. ती फॅसिलिटी म्हणजे आज बघू शकतो, समजा मी मार्केटमध्ये जॉब करत असेल, या नोकरी करत असेल, या छोटा मोठा व्यवसाय करत असेल, होऊ शकतं जॉबच्या माध्यमाने नोकरीच्या माध्यमाने मी महिन्याला 5,000 कमवेल किंवा 50 कमवेल किंवा 5,00,000 रुपये बी कमवेल. समजा जॉब मध्ये करत असेल आणि एका ठिकाणी समजा इथं मी रियांश चालू केलं पार्ट टाइम मध्ये,
आणि आज रियांश जर बिझनेस जर बघायला गेलो, या रियांश मध्ये मला टोटल 10 महिने, आज 11वा दिवस चालू आहे. 10 महिने 11 दिवसामध्ये माझ्या इकडल्या साईडला जर बघायला गेलं नियर अबाउट 1200 लोकांचा ग्रुप बनलेला आहे आणि इकडे जर बघायला गेलं नियर अबाउट 1700 लोकांचा ग्रुप बनलेला आहे. 1200 आणि 1700 लोक जर बघायला गेलं नियर अबाउट 2700 लोक, 2900 लोक जे काही व्यक्ती होतात ते, या 2700-2900 लोकांपैकी बिझनेस मध्ये सुरुवातीला जॉईन होताना मी 8 ते 10 लोकांनाच बिझनेस मध्ये आणलं, बाकीच्या लोकांना मी नाही आणलं. आज मला सांगा, हे 1200 व्यक्ती, हे 1700 व्यक्ती माझ्यासाठी काम करतात का? कोणताही व्यक्ती माझ्यासाठी काम करत नाही. कोणताही व्यक्ती माझ्यासाठी काम करत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतः काम करतो, स्वतःच्या परिवारासाठी काम करतो, पण प्रत्येक आठवड्याला कमीत कमी 25,000 ते 40,000 रुपये हप्ता मिळतो मला. महिना नियर अबाउट 1.5 लाख रुपयापर्यंत या बिझनेसच्या माध्यमाने मिळतं मला. कधी काय होईल काय सांगता येणार नाही. मी जर या दुनियेतून निघून गेलो मलाही कळणार नाही. मला सांगा, मी जर निघून गेल्यानंतर या 5 लाखापैकी माझ्या घरात कोणी 50,000 आणून देईल का? हो, कोणी 5,000 आणून देईल का? नाही. 5,000 सोडून द्या साहेब, कोणी 50 रुपये पण आणून देणार नाही. ही सत्यता आहे. पण ते जर मी रियांश मध्ये काम करतोय, आज मला जे काही इन्कम मिळतो ते माझे ग्रुप काम करतो. भले मी इथून जर निघून गेलो, मला सांगा, मी नसल्यानंतर हे 1200 लोक, हे 1700 लोक काम करणं सोडतील का? सोडणार का नाही सोडणार? कारण ते लोक माझ्यासाठी नाही आले, स्वतःसाठी आलेले. तर त्यांनी जे काही काम करतील, जसं तसं जे काही पेमेंट आहे, फक्त इथून नाव निघून जाईल. मी ज्यालाही वारसदार करेल, चाहे आई असेल, वडील असतील, या पत्नी असेल, त्यांच्या नावानी हे माझं 100% इन्कम ट्रान्सफर केलं जाईल. एकदा जोरदार. ही आहे रियांशची ताकद. आणि रियांश जर चालू करायचं असेल, घेतल्यानंतर सुरुवातीला मी पण 3 आयडी चालू केलं. 3 आयडीनी का? कारण त्याच्याविषयी मी नेहमी म्हणत असतो, एक काम करून एक दाम घ्यायचं का, एक काम करून 3 दाम घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये. का? कारण विचार करा, मी बिझनेस सुरुवातीला जेव्हा स्टार्ट केला त्यावेळेस मी इथं माझं नाव घेतलं, माझ्या इथं मिसेसचं नाव घेतलं, इथं माझं नाव घेतलं आणि बिझनेस चालू केला. आज जर बघायला गेलं, या वरच्या आयडीचं माझं, या आयडीच्या खाली जर बघायला गेलं, इकडच्या साईडला एकच व्यक्ती आहे आणि इकडच्या साईडला जवळपास 1600 आणि या आयडीचं माझं इन्कम झालं मिसेसच्या 2 लाख नियर अबाउट 75,000च्या वरी. एकच साईड आहे. आणि यानंतर जर बघायला गेलं, ही माझी मेन आयडी आहे. या आयडीचं जर बघायला गेलं, नियर अबाउट इन्कम माझं 4,90,000च्या वरी. या आयडीचं वेगळं, याच्या खाली एक आयडी वेगळं. जर मी त्यावेळेस डिसिजन नसता घेतला, टोटल जर माझं इन्कम बघितलं तर 3 आयडीचं नियर अबाउट 9.5 लाख रुपयापर्यंत येतं. हे 9 महिने 10 दिवसात 11व्या दिवसाचं इन्कम माझं. जर मी त्यावेळेस जर 3 आयडीचं डिसिजन घेतलं नसतं, एक आयडी 6,600 रुपयाची जर घेतली असती आणि 13,200 रुपये जर वाचवले असते, बचत जर केली असती, तर आज माझं फक्त जवळपास 5 लाख रुपये इन्कम झालं असतं, जवळपास 4.5 लाख रुपये नुकसान झालं असतं. मी त्यावेळेस घेतलेला डिसिजन 19,800 रुपयामुळं आज 9 लाख रुपये कमवू शकलो. तर डिसिजन आपला आहे की रियांश मध्ये येऊन आपल्याला एक आयडी घेऊन बिझनेस स्टार्ट करायचा का 3 आयडी घेऊन स्टार्ट करायचा, डिसिजन तुमचा आहे. या ठिकाणी मला पोळ सरांनी बोलायचा चान्स दिला, तर मी या ठिकाणी पोळ सरांना इन्व्हाइट करतोय. सर्वांच्या जोरदार टाळ्यांमध्ये